हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे कमेंट केले होते, तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेच्या रिझल्ट्सबद्दल माहिती हवी होती, तिचे अपडेट्स आपण घेऊन आलेलो आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, पवन कुमार कोकाटे यांनी विचारलेलं आहे, आरोग्य सेविका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल सर, सांगली। हे पहा, ही सांगलीची जिल्हा परिषदची वेबसाईट आहे। आरोग्य सेवक महिलाचे जे निकाल आहेत ते लागून आता बरेच दिवस झालेले आहेत। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी येईल, आता सण आलेले आहेत। मी कॉल करून विचारलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की आता फेस्टिवल्स आहेत, नाहीतर हे रिझल्ट लवकर लागले असते। आता फेस्टिवल असल्यामुळं हे पूर्ण फेस्टिवल झाले, गणपती, महालक्ष्मी वगैरे, 15 सप्टेंबरच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट यायला सुरुवात होईल। किंवा असं पण होऊ शकतं की ते अपडेट लवकर देऊ शकतात, तारीख 15 सप्टेंबरच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देऊ शकतात। हे पहा, यांनी विचारलेलं आहे की नाशिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार सर, प्लीज सांगा। ही पहा, ही वेबसाईट आहे नाशिक जिल्हा परिषदेची। तर त्यांच्या प्रोफाईल पिक्चरवर महिलाचं फोटो दिसत आहे, महिलांचा फोटो दिसत आहे, त्यामुळे आपण समजूया की ते आरोग्य सेविकाविषयी विचारत आहेत। तर हे पहा, आरोग्य सेवक महिला गुणवत्ता यादी 29 ऑगस्टला प्रसिद्ध झालेली आहे आणि आज 5 सप्टेंबर आहे। जर अपडेट आला तर येऊ शकतो 7 सप्टेंबरच्या अगोदर, म्हणजे उद्याचा दिवस एक आहे, नाहीतर मग 15 सप्टेंबरच्या नंतरच अपडेट येईल। आणि मध्ये जरी अपडेट आला तरी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 15 सप्टेंबरच्या नंतरच होण्याची शक्यता आहे। हे पहा, यांनी विचारलेलं आहे की आरोग्य सेविका सांगली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार, तर ते आपण वर पाहिलेलं आहे। मनीषा महाले यांनी विचारलेलं आहे, ठाणे जिल्हा परिषद आरोग्य सेविका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार। हे पहा, ही ठाणे झडपीची वेबसाईट आहे। यांचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि ज्यांचे निकाल आत्ताच लागलेले आहेत ना, पुणे जिल्हा परिषद, नगर, नाशिक वगैरे, त्यांनी समजून घ्या की 15 सप्टेंबर नंतरच त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा अपडेट येणार आहे। मध्ये जर अपडेट आला तर अपडेट येऊ शकतो, परंतु तारीख तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची 15 सप्टेंबरच्या नंतरच देणार आहेत। हे पहा, राजू लोहारे यांनी विचारलेलं आहे की सोलापूर 50% अंतिम निवड यादी कधी लागणार। तर यांना मी सांगू इच्छितो की मी जेव्हा कॉल केला होता जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना, त्यांनी मला सांगितलेलं आहे की, थोडी माझी ओळख आहे, त्यांनी मला सांगितलं की फायनल लिस्टबद्दल सांगू शकत नाहीत। फायनल लिस्टबद्दल काहीच सांगू शकत नाही, कोणीच सांगू शकत नाही। तर फायनल लिस्टबद्दल तुम्ही प्रश्न जर विचारला की फायनल लिस्ट कधी लागणार आहे, तर त्याविषयी काही माहिती मिळू शकणार नाही। हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं मी सांगू शकतो, मेरिट लिस्ट जर लागली नसेल तर मेरिट लिस्टची सुद्धा माहिती मी सांगू शकतो। पल्लवी नागपूर यांनी विचारलेलं आहे, नागपूर ANM अंतिम निवड यादी केव्हा लागेल। तर जसं मी आत्ताच सांगितलेलं आहे की अंतिम निवड यादीबद्दल काहीच सांगता येणार नाही, कधीही लागू शकते। यांनी विचारलेलं आहे, आरोग्य सेविका सांगली DV कधी होणार आहे, त्याची माहिती आपण वर दिलेली आहे। गायत्री म्हात्रे यांनी विचारलेलं आहे, नाशिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट कधी लागणार आहे। तर नाशिकविषयी सुद्धा आपण वर माहिती सांगितलेली आहे। संतोष यांनी विचारलेलं आहे, पुणे 40% डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट। तर पुण्याचे सुद्धा रिझल्ट आताच लागलेले आहेत, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट तुमची 15 सप्टेंबर नंतर येऊन जाईल। महादेव राठोड यांनी विचारलेलं आहे, झडपी अकोला आरोग्य सेवक 50% DV कधी होणार। ही पहा, अकोला झडपीची वेबसाईट आहे, इथे लागला होता 50% चा निकाल, म्हणजे गुणवत्ता यादी तुमची मेरिट लिस्ट आलेली होती। त्यानंतर आरोग्य सेविका महिला यांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकर समजा आला असतं, आता जर सण आले नसते तर तुम्ही सुद्धा 15 सप्टेंबरच्या नंतर कन्सिडर करून चला। गौतमी यांनी विचारलेलं आहे की गडचिरोली डिस्ट्रिक्टची फायनल लिस्ट पाठवा। तर माझ्या माहितीप्रमाणे गडचिरोलीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच राहिलेलं आहे गडचिरोलीचं। तर फायनल लिस्टबद्दल तर तसा अपडेट देताच येणार नाही, कारण आत्ताच मी सांगितलं की फायनल लिस्टबद्दल माहिती देता येणार नाही आहे।
फायनल लिस्ट ते केव्हाही लावू शकतात. प्रवीण यांनी विचारलेलं आहे, चंद्रपूर आरोग्यसेवक 40% डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे? चंद्रपूरचे निकालसुद्धा आरोग्यसेवक 40% आताच लागलेले आहेत. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 15 सप्टेंबरच्या नंतर होणार आहेत तुमचे. महेश यांनी विचारलेलं आहे, रत्नागिरी आरोग्यसेविका फायनल लिस्ट कधी लागणार आहे? तर या अगोदरच मी सांगितलेलं आहे, फायनल लिस्ट अंतिम निवड यादी बाबत काहीही सांगता येणार नाही, ती केव्हाही लागू शकते. यांनी विचारलेलं आहे, सांगली आरोग्यसेविका DV कधी होईल? वर आपण त्याची माहिती दिलेली आहे. प्रिया जाधव यांनी विचारलेलं आहे, ठाणे डिव्हिजन आरोग्यसेविका DV कधी आहे? तर ठाण्याचे सुद्धा आत्ताच निकाल लागलेले आहेत. तर 15 सप्टेंबरच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. त्या अगोदर अपडेट येऊ शकतो, मी अगोदर सांगितलेलं आहे, परंतु तारीख जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आहे ती 15 सप्टेंबर नंतरच येणार आहे. अम्रपाली तायडे यांनी विचारलेलं आहे, गडचिरोलीची कधी लागेल सर? तर यांनी पूर्ण इन्फो दिलेला नाही, कोणती लिस्ट त्या विचारत आहेत. तरी आपण गडचिरोली जिल्हा परिषदेची वेबसाईट पाहूया. तर ही आहे वेबसाईट आणि या वेबसाईटवर हे पहा, रिसेंटली आरोग्यसेवक महिलाचे निकाल लागलेले आहेत, म्हणजे ही मेरिट लिस्ट आहे. रिसेंटली लागलेली आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 सप्टेंबरच्या नंतर. यांनी विचारलेलं आहे, कोल्हापूर आरोग्यसेवक 40% प्रतीक्षा यादी किती तारखेला लागणार आहे? हे बघा, कोल्हापूरचा अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. 22 ऑगस्ट 2024ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता तुम्ही फायनल लिस्टबद्दल विचारत आहात. तर मी या अगोदर सांगितलं की फायनल लिस्टबाबत काही अपडेट सांगता येणार नाही, कारण ती फायनल लिस्ट कधीही लावू शकतात. कधीही म्हणजे लिटरली कधीही. प्रीती गायकवाड यांनी विचारलेलं आहे, पुणे जिल्हा परिषद आरोग्यसेविकेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार? तर पुण्याविषयी आपण माहिती अगोदर दिलेली आहे. पुण्याचे निकाल रिसेंटली लागलेले आहेत, आताच लागलेले आहेत, त्यामुळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 सप्टेंबरच्या नंतर. यांनी विचारलेलं आहे की नागपूरची अंतिम लिस्ट केव्हा लागणार आहे? तर फायनल लिस्टबाबत काहीही सांगता येणार नाही. सुषमा जावळे यांनी विचारलेलं आहे, ANM फायनल लिस्ट कधी लागणार जिल्हा परभणी? तर फायनल लिस्टबाबत काही सांगता येणार नाही, कारण ते फायनल लिस्ट कधीही लावू शकतात. त्यांच्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ते फायनल लिस्ट लावत असतात, त्यामुळे याच्याबद्दल अपडेट काही सांगता येत नाही. प्रिया काळे यांनी विचारलेलं आहे, आरोग्यसेवक 40% पालघर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत त्यांचा प्रश्न आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं रिझल्ट आताच लागल्यामुळे 15 सप्टेंबरच्या नंतर. यांनी विचारलेलं आहे, सर सिंधुदुर्ग 50% रिझल्ट प्लीज. हे जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे निकाल आहेत. तर 50%चे बघा 29 ऑगस्ट 2024ला निकाल लागलेले आहेत. तुम्ही जर मेरिट लिस्ट पाहिली नसेल तर पाहून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 15 सप्टेंबरपर्यंत किंवा 15 सप्टेंबर नंतर अपडेट येईल. काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. तर जवळपास आपण सर्व जे कॉमन क्वेश्चन होते त्यांचे आन्सर दिलेले आहेत. 3 गोष्टी ते लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचे रिसेंटली निकाल लागलेले आहेत त्यांचं 15 सप्टेंबर नंतरच, त्यांचं नोटिफिकेशनसुद्धा 15 सप्टेंबर नंतरच येणार आहे. ज्यांचे निकाल खूप अगोदर लागले आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन आता येऊ शकतं, परंतु त्यांचं ॲक्च्युअल कागदपत्र पडताळणी जी आहे ती 15 सप्टेंबर नंतरच हे सण आल्यामुळं होणार आहे. आणि नंबर 3, अंतिम निवड यादी आहे. अंतिम निवड यादीबाबत जेव्हा मी विचारणा केलेली आहे तर अंतिम निवड यादीबाबत काहीच सांगता येत नाही, त्यांनाच माहीत नसतं ते कधी जाहीर करणार आहेत. तर त्यामुळे याबाबत काही अपडेट देता येणार नाही. आशा करतो या व्हिडिओने तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.